सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे संकट आवासून उभं आहे। कोकणातील जिल्हेही त्याला अपवाद नाहीत, पण सिंधुदुर्गातील दोडा मार्गात पाण्याची नासाडी सुरू आहे आणि त्याला कारण ठरलंय पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार। जिथं पाण्यासाठी ओरड होतीये त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे चित्र। पाण्याचा हा असा बेसुमार अपव्यय इथं अहोरात्र सुरू आहे। हे चित्र आहे दोडा मार्गातील मनोरी गावातलं। या गावातून तिलारी प्रकल्पाचा कालवा जातो, मात्र निकृष्ट कामामुळे हा कालवा ठिकठिकाणी फुटलाय आणि त्यातून पाण्याची गळती होतीये। या गळतीचं प्रमाण इतकं मोठं आहे की कालव्याजवळील विहीरही पाण्यामुळे तुडुंब भरून वाहू लागलीय। इतकंच नाही तर या कालव्याच्या परिसरातील शेतजमीनही सतत पाणी गेल्यामुळे नापीक झालीय। इथल्या गावकऱ्यांनी या पाणी गळतीबाबतची माहिती तिलारी प्रकल्प कार्यालयात दिली। गळती थांबवावी यासाठी वारंवार पाठपुरावाही केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। हे काम जे आहे ते पाईप टाकून आतमध्ये कॅनलला चांगलं काम करत मी 2 वर्षांवर शेती पण काढ म्हणलंय ते नुकसान भरपाई आमची द्यावी त्यांनी 2 वर्षाची कंप्लीट। आता गोव्यातले कॅनल त्यांनी बांधलेले आम्ही बघतो जाऊन, अजिबात तिथे लिकेज होत नाही। महाराष्ट्रातील कॅनल जे आहे ना त्या कॅनलच्या ह्याच्यामधून संपूर्णपणे पाणी जे आहे पाणी लिकेज होतं, कारण लाईनिंग त्यांचं जे आहे ते बरोबर झालं नाही। काम जे आहे ते निकृष्ट झालेलं आहे। त्याच्यामध्ये लाईनिंग मध्ये भेगा पडलेल्या आहे, त्या भेगातून खाली पाणी उतरतं आणि इकडे शेतात येतं। जमिनीमध्ये पाणी येतं ना, जाण्यासाठी मिळत नाही आणि चिखल होतं जास्त, म्हणजे जमीन पण ही नाही ना, रस्ता नाही ना, ते चिखलमुळे जास्त त्रास होतो। अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। आमच्या प्रतिनिधींनी मणेरी गावाला भेट दिली, इथल्या पाणी गळतीची पाहणी केली। प्रश्न गंभीर होता। पावसाळ्यात वाहतात तसे पाण्याचे लोट शेतातून वाहत होते, त्यामुळे आजूबाजूची सारी शेती पाणथळ झाली होती। नागरिकांनाही चिखलातूनच वाट काढावी लागत होती। अखेर गावकऱ्यांची ही समस्या घेऊन आम्ही गाठलं तिलारी प्रकल्पाचं कार्यालय। सहाय्यक अभियंते सुहास वायचळ यांची आम्ही भेट घेतली। कालव्याच्या गळतीमुळे लोकांचं होणारं नुकसान आणि पाण्याचा होणारा अपव्यय त्यांच्या निदर्शनास आणून दिला। यावर कालव्याचे पाणी बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन टाकून देऊ असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। मात्र गावकऱ्यांना केवळ मलमपट्टी नको होती, तर त्यावर कायमस्वरूपी तोडगा हवा होता। हा विषय आम्ही लावून धरला। अखेर वायचळ यांनी याबाबत नवा प्रस्ताव देण्याचं मान्य केलं। त्यांना एक परमनंट उपाययोजना करण्याचं त्यांनी सुचवलं होतं। त्यानुसार आम्ही परमनंट उपाययोजना करण्याकरता साधारण 7/7/2014 त्याचं अंदाजपत्रक तयार करून ते एस्टिमेट आपण डिव्हिजन कार्यालयात सादर केलं होतं। ते डिव्हिजन ऑफिसनं परत 7/7/14 2/7/14 मी सादर केलं होतं। ते 7/7/14 त्यांनी सर्कल ऑफिसला पाठवलेलं आहे। सदरचे अंदाजपत्रक मंजुरी झाल्यानंतर आम्ही तात्काळ ते काम पूर्ण करून घेऊ। लवकरात लवकर यांचा प्रश्न निकाली काढणार, त्याबद्दल ही संपूर्ण माहिती आणि संपूर्ण याचा पाठपुरावा केल्याबद्दलची टीमचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रश्न केवळ पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा नव्हता, तर कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे पाण्याचाही मोठा अपव्यय होत होता। शिवाय यातून प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचंही उघड होत होतं। त्यामुळे या प्रकल्पाची सखोल चौकशी होईपर्यंत झी हेल्पलाईन आता स्वस्थ बसणार नाही। विकास गावकर, झी मीडिया, दोडा मार्ग, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।